मारुती धोंडराव पवार, लान्स नायक कैलासवासी मारुती धोंडू पवार व कैलासवासी सुनील मारुती पवार यांच्या स्मरणार्थ सन्माननीय सुदेश पवार यांच्याकडून या आमच्या कार्यक्रमासाठी 151 रुपयाचा हरवी राजा लोकावला
जाऊया दयानो बाजाराला सोन्याचा दिला उधारला कांदवानी गे माघारी हरवी राजा डोकावला रवी किरणाची झाली ससरंजी वाट पाहे माझ्या जागण्याची पहाटे सगोबळा आठवण करी बाजाराची पहाटे सगोबळा आठवण करी बाजाराची राहुया दयानो बाजाराला सोन्याचा दिला उधारला कांदवानी गे माघारी हरवी राजा डोकावला त्याचप्रमाणे आदित्य शिंगण व राज अनिल इंद्रे यांच्याकडून या गीतासाठी वंशमोर आले आहे आणि यांचं म्हणणं आहे की शाहीर बुवानी रंगमंचा समोर येऊन गीत गायचं आहे. आर्यन आदित्य शिंगण व राज अनिल शिंगण इंजले यांच्याकडून या गीतासाठी वंशमोर आले आहे. Yes.
प्रहारी मनात छेडी पहाटेचा हा गारवा आजवान करी झोपी तुनी गालीच्या पसरला ना मनात देई सुखावा या रविकिनाने पल्ल्याड गेला रात्रीचा दूध सांगवा पहाटे पहाटे होऊन जाते या दुकानात सर्वांकशी छानून पहाटेचं दुःख आणि सूर्याचा कोवळामंद प्रकाश असं अनुभवलं की मन कसं प्रसन्न होतं. हो ग हे फक्त आणि फक्त आपल्या कोकणातच अनुभवायला मिळतं बघ. उगाच नाही म्हणित कोकण म्हणजे जणू धरतीवाला स्वर्ग. डोंगर नदी नाली झाडी झुडी अथांग समुद्र आणि गर्द झाडीतून जाणारी अरुंद रस्ते. ते ठीक आहे पण कोकणाची परिस्थिती फार बदलत चालली आहे बघ. सध्याचे जंगलतोड आणि रस्त्याचे चाटपत्रीकरणामुळे वनरे फार नष्ट होत चालली आहे बघ. पण यात करणार तरी काय का नाही करणार आपण कोकणाची आवश्यक आहे. हो आपण झाडे लावूया म्हणजे रस्त्याची एक वेगळी ओळख निर्माण होईल बघ. ते सर्व ठीक आहे पण आपल्या बाजारात जायचं विसरलात की काय. बाजारात जायचं ते ठीक आहे पण याच्या पुढच्या वाट फोटो आणि कशी घरी जेव्हा आठवण काय करायचं म्हणजे सुकुमावशीला हात मारून घ्या. शर्मन आहे आणि अनुभवी पण ठीक आहे राधे मावशीला हात ठीक आहे मारते. मावशी अगे कोण ग दादा राधा हो मावशी अगं काय तुझं धंदा अगं मावशी येते ना बाजाराला. कशाला ग अगं बाई मी म्हातारी बाई मला पडली झाली सगळं कोण बरं बघणार. अगं मावशी आम्ही आहोत ना साऱ्या जणी. मावशी अगे मावशी वा येते ना बाजाराला. अगं आलंच पाहिजे. हो मावशी आलेच पाहिजे बघ. आले पूर्ण आले आले. दह्या दुधाची झाली आचारी, मिळावून येते पसारा. दह्या दुधाची झाली आचारी, मिळावून येते पसारा. राधाबाई गडबड झाली तांबावी आली गोरस घेते बाजारा. राधाबाई गडबड झाली तांबावी आली गोरस घेते बाजारा. दया दुधाची झाली चोरी मी आवरून येते बसारा. दया दुधाची झाली चोरी मी आवरून येते बसारा. दादाबाई गडबड झाली तांबा मी आली गोरस घेते बाजारा. दादाबाई गडबड झाली तांबा मी आली गोरस घेते बाजारा. दह्या दुधाची झाली चोरी मी आवरून येते पसारा. दह्या दुधाची झाली चोरी मी आवरून येते पसारा. दादाबाई गडबड झाली तांबा मी आली गोरस घेते बाजारा. दादाबाई गडबड झाली तांबा मी आली गोरस घेते बाजारा. रूपाची खाण मावसाबाई नवतरुणांची घालमेल हे. वैशाल आहे माझ्यासाठी तरी मी दिसते तरुणीसाठी. रूपाची खाण ही मावसाबाई नवतरुणांची घालमेल होय. वैदान आहे माझं साठी तरी मी दिसते तरणी जागी. होय दादा येताना माझ्या रूपाला डोकवतात या नजरा. दादा येताना माझ्या रूपाला डोकवतात या नजरा. राधाबाई गडबड झाली तांबा मी आली गोरस घेते बाजारा. राधाबाई गडबड झाली तांबा मी आली गोरस घेते बाजारा. दया दुधाची झाली चोरी मी आवरून येते पसारा. दया दुधाची झाली चोरी मी आवरून येते पसारा. राधाबाई गडबड झाली तांबा मी आली गोरस घेते बाजारा. राधाबाई गडबड झाली तांबा मी आली गोरस घेते बाजारा.
अगं किती वेळेचा नजरा तुझ्यावर. अगं तुला काय सांगू हा आहे ना सांगतो मी बघतच बसतो. हो तो बघ. अगं त्यांचं सोड हा दादा आहे ना अगं तुझं डोळ्यात करतोय. अगं त्यांचं सोड हा समोरचा आहे ना किती जणांचा बाजार सांगत बसली जेवढे आहे तेवढेच सांगते ना. हो का मावशी ठीक आहे सगळं जाऊ दे. अगं मुलीनो काय का मावशी एवढ्या घाई गडबडीत कशाला मला बोलावलं. अगं मावशी आम्ही मुली काटमाट पण मधुरच्या बाजारात चालले बघ. अगं असं आहे का. हो का मावशी. जायचं ना. अगं मावशी आम्हाला बाजाराची वाट मुळीच माहित नाही. तुला बाजाराची वाट माहितीच नाही. नाही बघ कुणाला अगं माहितीच नाही. नाही. अगं माहितीच नाही. अगं नाही बघ. चौकात बाकी स्टेज कमी आहे, खाली पडशील. नाही बघ मावशी. बरं ठीक आहे मी तुमच्या सोबत बाजाराला येते. काही चालू काय तुझं जाम मुरत हा काय चाललंय काही नक्की. अरे पोरीनो तुमच्या सोबत बाजाराला येते पण तुम्ही घेतलंय काय ते तरी सांगा. अगं मावशी ते सांगायलाच पाहिजे का. अगं हो बाळा सांगायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय तुझ्या माळाची आरोळी कशी करत देऊ मी. मावशी रागा करते ना तेव्हा? जरा प्रेमाने सांग ना. हे राधाबाई काय ग मावशी. अगं कर ना घाई. अगं मावशी मी घेतले बघ दही. दही हो मावशी. आधी तुझ्या ह्यांची घेतलीस ना सही. अरे भवाने अगं तूच काय काय घेतलंय ते सांग. मी नाही सांगत जा. तुम्हाला दर वेळी सांगते या सटवीला घेऊनच येऊ नका. अगं मावशी काय करणार आता. तुला नाही सांगायचंय. नाही सांगायचं. सांग गं. सांगे मारते का त्याला. सांग ना. मग घेतलंय तूच अगं कोणाचं मग लवकर सांग ना. तो पण हसतोय त्याला काहीतरी वेगळं सांग. ऐकलं घ्या. अगं हे बाई आता तू सांग आता. अगं मावशी मी बघितलं तू. तू सुपासारखं ग माझ्या बहिणीचं. हे चंद्रा अगं मावशी. काय नाही काय घेतलंय ते सांग. अगं मावशी मी घेतलाय बघ खवा. खव्वा तिला येऊन सगळ्यांनी जरा सावकाश. तुमच्या एवढ्या हवेने मी पण जाईन उडून. अगं तुम्ही ना तुम्हाला जरा प्रेमाने करताच येत नाही काय. अगं हे चमेली नाही अजिबात नाही. चमेली कुठल्या ह्याच्यानं वाटते तुम्हाला ही. मामा बरोबर आहे ना. तिला चमेली बोलणं चुकीचं ठरणार होय की नाही. चमेली नाही फुगेली. अरे फुगेली अगं काय घेतलंयस. अगं मावशी वेगळं लोणी. लोणी लोण्यासारखी ग माझी गोडी. बरं ठीक आहे. चंद्रकांत राजा भुवर उर्फ पिंट्या याचं एक छानसं नाव घे बघू. चंद्रकांत राजाराम भुवर चंद्रकांतची साहेब. भुवर उर्फ पिंट्या. हो समजलं. चंद्रकांत साहेब कुठे दिसत नाही आहेत परंतु ठीक आहे माझ्या ओळखीचे आहेत. गावकर पण आहेत ते. मंडळी एक लक्षात ठेवा मावशीची मूर्ती आहे लहान पण कीर्ती मोठी आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे नाव घेते वेळी कोणाला राग नसावा मावशीवर लोभ असावा. कारण कलाकाराने कला दाखवणे हे कलाकाराचे काम आहे. कलाकाराने कला दाखवणे हे कलाकाराचे काम आहे. आणि त्या बसलेल्या तमाम रसिकांचे ध्यान आहे. म्हणून म्हणते ऐका ना नावासाठी ना मोठेपणासाठी ना स्वार्थासाठी. ना नावासाठी ना मोठेपणासाठी ना स्वार्थासाठी. प्रत्येक कलाकाराने कला दाखवायची असते. प्रत्येक कलाकाराने कला दाखवायची असते. माझ्या बसलेल्या तमाम रसिकांच्या मनोरंजनासाठी मंडळी मनोरंजनासाठी. अगदी बरोबर बोललात दादा. चंद्रकांतराव गावकर आहात त्याच्यामुळे नावे छान पाहिजे हो की नाही. बरं ठीक आहे ऐका. विठ्ठलाचा करते धावा ऐकताय ना. विठ्ठलाचा करते धावा चंद्रभागेला चालतात नावा. आधी आळंदीला जावा मग शिंगणापूरला जावा.
तर आधी शिंगणापूरला गेले, महादेवाचं दर्शन केले. दिवा लावायला नव्हतं तेल म्हणून घेतलं पाणी. अशीच असते प्रत्येक घरातील कहाणी. खूप खूप शोधलं हे राधे, अगं खूप खूप शोधूनही कोठेच सापडलं नाही गोत्र. म्हणून मी जवळ केलं चंद्रभागेचे पात्र. चंद्रभागेच्या पात्रात आऊन ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. आणि चंद्रकांतराव तुमच्यासारखे रसिक प्रेक्षक आहेत आम्हा कलाकारांची प्रेरणा. अगं मावशी, तू चंद्रकांतरावांचं नाव घेतलं. इथे मागे बघ, जिगर सुरेश भोसले आले. ते सुद्धा म्हणतात की माझं देखील मावशीने नाव घेतलं पाहिजे. जिगरराव, जिगर भोसले. बरं ठीक आहे. जिगरराव ऐका हा चालू करा थांबते मी. झालं का? ठीक आहे. नसतात जेव्हा पोरी, जिगरराव नसतात जेव्हा पोरी तेव्हा मावशी नसते. बरोबर आहे की नाही ताई? आता पोरीने लाली लिपस्टिक सगळं केल्यावर आपल्या म्हाताऱ्यांना पावडर तरी लावली पाहिजे की नाही? हा, तर नसतात जेव्हा पोरी तेव्हा मावशी नसते. आणि जिगरराव तुम्ही नंतर भेटा, मग तुमची बरोबर सर्व्हिस. अगं मावशी, कृष्ण सकाराम भोसले बघा आग्रहच करून बसले. म्हणतात माझं देखील नाव घ्यायला पाहिजे मावशीने. का नाही घेणार? कृष्णा सकाराम भोसले. बरं ठीक आहे. कृष्णाजीराव गावकर आहे. बरं ठीक आहे. कृष्णाजीराव चौफेरी वाड्याला 7 खांब. चौफेरी वाड्याला 7 खांब. दशरथाच्या पोटी जन्मले राम. राम गेले 15 रुपये आणले 15. राम गेले 15 रुपये आणले 15. 15 रुपयाची घेतली साडी, गोळवलीत मोडली गडी. नेसली साडी जवळ केली, आरवली भोसलेवाडी. कमरेला किल्ल्या उघडलं दार, आता नाही आहेत पडले आहेत. कमरेला किल्ल्या उघडलं दार, दारा शेजारी भिंत, भिंत शेजारी कपाट, कपाटा शेजारी खाट, खाटेवर गादी, गादीवर उशी, उशीवर परात, परातीत वाटी, वाटीत तूप. तुपासारखं माझ्या ह्यांचं रूप, रूपासारखा आम्हा दोघांचा जोडा, विशेष सदा बहारदार. आणि कृष्णाजीराव तुमच्यासारख्या, कृष्णाजीराव ना, कृष्णा बरोबर ना? कृष्णा रूपासारखा आम्हा दोघांचा जोडा, दिसे सदा बहारदार. पण कृष्णाजीराव तुमच्यासाठी कायम उघडा आहे या माझ्या हृदयाचं दार, माझ्या हृदयाचं दार. मामाला विचारलं तू काय घेतलं सांगितलं नाही. अगं, माझं काय मेलीचं, कशात काय आणि फाटक्यात. एवढे हुशार म्हणताले आहे. मग मी काय वेगळं सांगू? तर तुमच्यासारखं सांगते. अगं माझं काय मेलीचं, कशात काय आणि फाटक्यात पाय. चला तर पोरीनो. अगं पण पोरीनो, हा यमुनेचा घाट फार भारी अवघड आहे. हो ग मावशी, आपण सुंदर गीत गाऊया. करूया सुंदर साजणी, बाजार जाण्याला आज बाजारी जाण्याला. जणू लागत बाजारी जाण्याला. बाजारी जाण्याला हव्या डोंगर साजणी, बाजारी जाण्याला आज बाजारी जाण्याला.
घाल कंगणाच्या हाती कंगणाच्या समाळेला चंद्रा चंद्रा समान चंद्रा समान आबोली फुलाचा माळला गजरा चंद्रा समान मोठे चंद्र समान मोठ्याच्या मुलापरी बारी कुंकू होता पाळाला मोठ्याच्या मुलापरी बारी कुंकू कपाळाला करूया डोंगर साजरी बाजारी जाण्याला आज बाजारी जाण्याला करूया डोंगर साजरी बाजारी जाण्याला आज बाजारी जाण्याला बाजारी जाण्याला आज बाजारी जाण्याला करूया डोंगर साजरी बाजारी जाण्याला आज बाजारी जाण्याला करूया डोंगर साजरी बाजारी जाण्याला आज बाजारी जाण्याला करूया डोंगर साजरी बाजारी जाण्याला आज बाजारी जाण्याला रसिकाहो, आमचे परम आदरणीय मित्र सन्माननीय शिवाजी सोमा कांदाल यांची मुलं मुक्ता व संस्कृती शिवाजी सोमा कांदाल यांच्याकडून या आमच्या सुंदर अशा गीतासाठी 501 रुपयाचा वर्ष मोलाचा आहे 501 रुपये बाजारी जाण्याला करूया डोंगर साजरी बाजारी जाण्याला आज बाजारी जाण्याला करूया डोंगर साजरी बाजारी
आज बाजारी जाण्याला करूया डोंगर साजणी बाजारी जाण्याला आज बाजारी जाण्याला हाल लास्ट नायक कैलासवासी मारुती धोंडू पवार व कैलासवासी सुनील मारुती पवार यांच्या स्मरणार्थ श्री सुदेश पवार यांच्याकडून या गवळींच्या नृत्यासाठी 151 रुपयाचा पारितोषिक आले आहे. समर्थ दिगंबर सिद्धप व दीक्षा दिगंबर सिद्धप यांच्याकडून गणपतीच्या सीनसाठी व नृत्यासाठी 105 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आरवली भोसलेवाडी महिला मंडळ यांच्याकडून 205 रुपयाचं 502 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. प्रथमेश रमेश भोसले 100.
घेऊन विष्णूला शरण केली आणि म्हणाली, विष्णू गौर पृथ्वीवर आंघोळ घालत आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, काळजी नका करू, मी यमुनेच्या पोटी 8 अवतार घेऊन कंसाचा नाश करेन. तोच मी 8 अवतार श्रीकृष्ण भगवान आहे. बोला पुंडलिकावरते. पण हो, त्या कंसाची खोड कशी मोडायची आले लक्षात. कठीण दही दूध बंद केले पाहिजे, मग ते आपल्यावर चाल करून येईल. ही कामगिरी आपण न करता आपल्या मित्रावर संपवली पाहिजे. सुदामा सुदामा. रसिको, आताच झालेल्या कृष्णाच्या गीतासाठी वेदांत रमेश भोसले यांच्याकडून या गीतासाठी वन्स मोर आलेला आहे आणि ज्यांचं म्हणणं आहे की शाहीर भवानी पुढे येऊन गीत गायचं आहे. कामगिरी बाबा मी पूर्ण ऐकलंय बघ काय, पण आपल्याच्या काय बाबा झेपणार नाही कामगिरी. तुझ्याने कामगिरी होणार नाही. हा, मी आता घरी जातो. अरे घरी जाऊन कसं जमेल? अरे घरी जाऊन कसं जमेल म्हणजे तू म्हणतोस माझ्याने झेपणार नाही, मी एकटा काय करणार? अरे पण देवबाप्पांनी सांगितलेली कामगिरी आपल्याला पार पाडलीच पाहिजे. कामगिरी पार पाडली पाहिजे. अरे तुझ्या लक्षात आलं काय? काय? अरे तो आपला कोंबडी आहे ना, हा, त्याला बोलावून घे म्हणजे आपण तिघं मिळून कामगिरी पाडू. अरे मग कामगिरीत आपण सोप्या पद्धतीने पार पाडू. आणि तो कामगिरी पार पाडेल एकदम मस्त पैकी काम. आवाज देतो बाबा, जवळ आहे का बघतो आधी. बघ आधी जवळ आहे काय. अरे बोबडा रे बोबडा. हा काय रे, आवाज कुठून आला? अरे कुठून आला? कुठून आला आवाज? परत फार बघू बाबा. अरे बोबडा रे बोबडा. अरे
आलो. अरे ताबू काय कुठे म्हणतोय? ठीक आहे बाकी येते पाठवून येते काय? ठीक आहे, येऊ दे हा, येऊ दे. अरे काले सुदाम्या कमाली तो, अरे काले सुदाम्या कमाली तो, गाईला नाले, गाईला नाले सुदाम्या, गाईला नाले, अरे सुदाम्या कमाली तो, गाईला नाला, गाईला नाले सुदाम्या, गाईला नाला, अरे सुदाम्या कमाली तो, गाईला नाला, गाईला नाला रे सुदाम्या, गाईला नाला, कारे सुदाम्या कमाली तो, गाईला नाला, गाईला नाला रे सुदाम्या, गाईला नाला, मुलावती कधी गाय वनचला नाला, वनचला नाला रे सुदाम्या, वनचला नाला, कारे सुदाम्या कमाली तो, गाईला नाला, गाईला नाला रे सुदाम्या, गाईला नाला, अरे सुदाम्या कमाली तो, गाईला नाला, गाईला नाला रे सुदाम्या, गाईला नाला, अरे सुदाम्या कमाली तो, गाईला नाला, गाईला नाला रे सुदाम्या, गाईला नाला, अरे सुदाम्या कमाली तो, गाईला नाला, गाईला नाला रे सुदाम्या, गाईला नाला, अरे सुदाम्या कमाली तो, गाईला नाला, गाईला नाला रे सुदाम्या, गाईला नाला, बोलता मुठी बोलता गाडी, बोलता नाला, बोलता नाला रे सुदाम्या, बोलता नाला, कारे सुदाम्या कमाली तो, गाईला नाला, गाईला नाला रे सुदाम्या, गाईला नाला, अरे सुदाम्या कमाली तो, गाईला नाला, गाईला नाला रे सुदाम्या, गाईला नाला, अरे सुदाम्या कमाली तो, गाईला नाला, गाईला नाला रे सुदाम्या, गाईला नाला, रुपालीचा राजा रमणीला, रमूला डोहाळा, रमूला डोहाळा रे सुदामा, रमूला डोहाळा, अरे सुदाम्या कमाली तो, गाईला नाला, गाईला नाला रे सुदाम्या, गाईला नाला. अरे त्याच्या गायला मारू नको, गायला मारू नको त्याच्या. मारतो काय? होय, हा मारतो. काय? ए, काढलाच बघ लगेच. काढला लागले. माझ्या गायला काय मारतो तुला? अरे भारत नाही रे. मोठी गाय तू आणली. गाय हित्ती नाव आहे की गाय हित्ती नाव आहे? घातावल्ली गाय, घातावल्ली. हातावरली म्हणतो. अरे पण कोणाला घेऊन गेला होता? हा? कुठला गुन्हा? मुन्ना झाला होता. त्याला घेऊन गेलो होतो. काय? याला भारत चांगली आहे बाकी. अरे किती रुपयाला ठरवून दिला माहिती आहे का? किती रुपयाला? 35 रुपयाला. काय भाव केला नाही बाकी? अरे भाव त्याला दिला असला तो. काय 35 रुपये भाव दिला. एकदा भेटलेला. अरे बाबा, दूध किती देते माहिती आहे का? किती देते? थवा लिटर दूध देते. मग दूध पण बरं आहे 1.25 लिटर. 35 रुपयाची गाय. मग दूध बरोबर देते. बरोबर देते. आणि बाबा दोन काय पेन काय म्हणून खाते? काय खाते? दिवसाला 10-1 किलो पेन खाते. बरोबर आहे. आणि 1.25 किलो. बरोबर. जेव्हा कशी आहे ती? जेव्हा कशी आहे? 1.5 किलो पेंट खाते. दूध या पोराला पण पुरत नाही. याच्या आतड्या बघ कशा आहेत. आता वाऱ्या टाकतो. अरे त्या अरे पोलीस तुझी वाटी पडली. पोराशी मस्ती नको करू.
काय रेली बिली बोलतोस का काय माझी अल म्हणती अल पोला तुला गुलाबजी न्यायला होता ना मी तुला वाता बी तर आहे ना बोलायला दोनाच बोलता ना नाही बोलतोय अल तुला गुलाबजी न्यायला होता ना थोडून पोला दामला तुला मी दुसऱ्या गाईला मी खायचं राहणं दिलं होतं. हा म्हणतो दुसऱ्या गायला खायच्या त्या शिवा सांगती जाम खालच्या लाडात त्या गायला नेलं तर गलीत होतात काय एवढा काय एवढं काय करू मी गाय चरत होतो तेव्हा वाघ दिसला. कोणाला माझ्या वाघ दिसला कोणा केलं काय वाघाने सगळी गुरं खाल्लात. मला कोणा सगळी गुला आला आता हे एकच गाय झाली काय तो काय केलं मग मी धावत धावत आलो कुठं आला बेल्याच्या खाली. खेळण्याच्या खाली वाघ बघितलं खेळण्याच्या खाली आला आणि मग काय झालं मग लवकर मी भेला उतरलो. वाघ तिथल्या खेळण्यावर चालला काय वाघ कुठं होता बेल्याच्या खाली बसला होता. अरे पोरा भेल्याच्या खाली वाघ माझा भेल्यावर चढला और माझा शेणार काय झालं पुढं मग वाघ माझ्याकडे बघतच राहिला होता. पोलाकडे बघितच आला वाघ पोला काय केलं काय मी त्याला बघून लघवी केली. लघवी केली काय झालं पुढं लघवीच्या झाडावरती चढत आला. तुझा बापू चढत आला तुझा बापू चढत तुझं धारण कोण चढत आला वर वाघ आला. तुझा बापू चढला वाटत काय तुझ्या धारण याला सांगणार कधी नाही लघवीच्या धारण वरती वाघ चढत आला मग काय झालं पुढं काय केलं मी आईची बंद केली. लगेच बंद करून टाकली मग काय झालं मग वाघ खाली पडला. पुढं काय झालं मग मी एक युक्ती केली. पोरानं माझ्या युक्ती केला काय सोन्या युक्ती केली मग वाघ खाली पडल्यानंतर मी खाली उतरलो. खाली उतरला आणि काय केलं वाघाच्या तोंडात मुतलास का काय त्याची शक्ती धरली. त्याच्या फ्रेंड काय पोर आहे का शेपटी म्हणतो गालगाल गालगाल वाघाची टाकून द्यालात काय अरे बापरे मोठी कलामत केली बरं ते सगळं जाऊ दे फिरवलं ना तर पोल काय सांगता येत नाही त्या पोलांना मला कुठं नको धावतं केला ना तुला काय सांगू तुझा मी किती नंबरचा पोल तुला माहित आहे किती नंबरचा आहे या जीवाला 18 पोला झाली 18 पोरा 18 पोरा झाले पोली झाल्या आणि हा पोल दिवसा 18वा आणि ह्यांना मला घरात आवतं नको केला नाही काय म्हणतो धावून दाल पाना करीत बायकोची भांडण लावून देतो बरोबर आहे कोणत्या बायकोची भांडण लावून देतो याच्या अरे बापसाला पण याच्या म्हणतो तुला कसं मला ते जाऊ दे ए माती कालपासून दूध गायचं काढलंच नाही आता वाल्यात त्या गायला नेऊन बांध दूध बी देवतील का कुठं हिकलं तिकलं धावदालपणा जर केलात तर यातला याला गायवल बथव
काय अरे मला नको मारू. अरे त्याला मारशील. अरे मी एकदम आता काय आता वाकला आणि मला बँड केला काय करणार मला वाल्यात काय बांधायला पाठवलाय पण ह्याचं काय खरं नाही. काय करील काय काय म्हणजे लुला अमावास्याला जन्माला आला ना तिथपासून मला 60.5 लागली. आता मला माहिती आहे. अरे ह्याला काय नुसतं जागा लावता काय काढून तरी काय म्हणतोय. अरे बाबा आज आम्ही कशासाठी बोलतो माहिती आहे कशासाठी सुद्धा बोलवलं. आपले कृष्णदेव आले होते देव पप्पा आले होते. काय सांगितली नाही आपल्याला एक छोटीशी कामगिरी सांगितली. कुठली कामगिरी एवढी छोटी सांगितली. 16 शस्त्र 308 गवळ्यांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय. इकडे ये तुला सांगतोय काय करायचं. मथुरेच्या बाजाराला न जाता आपल्या दुकळत राहायला पाहिजे असं म्हणतोय. हे कामगिरी आपल्या हातात काय त्या लवलेली आहेत कुठे. गवळणी आत्ताच घाट चाललाय हात चालले आहेत. होय पुन्हा आल्यानंतर आपल्याला त्याला अल्कोहोल मथुरेच्या बाजारी चालली आली राधा मी गोकुळची. मथुरेच्या बाजारी चालली मथुरे बाजारी चालली मथुरे बाजारी चालली मथुरे बाजारी चालली मथुरे बाजारी चालली. कराला माझी पायाखाली आली सावली. कराला माझे पायाखाली आली हे सावली आली राधा मी गोकुळचे. मथुरेच्या बाजारी चालली आली राधा मी गोकुळचे. मथुरेच्या बाजारी चालली. डोंगर घाटाचा गारवा दुधाची माठ हे सावरा. डोंगर घाटाचा गारवा दुधाचे माठ हे सावरा. आडून येईल व्याघरा जीव होईल हा बावरा. आडून येईल व्याघरा जीव होईल हा बावरा. या लगबग काना पायी मथुरेची वाट ही वाढली. या लगबग नाला पायी मथुरेची वाट ही वाढली आली राधा मी गोकुळचे. मथुरेच्या बाजारी चालली आली राधा मी गोकुळचे. मथुरेच्या बाजारी चालली मथुरे बाजारी चालली मथुरे बाजारी चालली मथुरे बाजारी चालली मथुरे बाजारी चालली. कराला माझी पायाखाली आली हे सावली. कराला माझी पायाखाली आली हे सावली आली राधा मी गोकुळचे. मथुरेच्या बाजारी चालली आली राधा मी गोकुळचे. मथुरेच्या बाजारी चालली. रसिक हो, आताच सादर झालेल्या गीतासाठी महेंद्र विचारे
भावोजी यांच्याकडून या सुंदर अशा गीतासाठी वन्स मोर आलेला आहे. मथुरेची वाट ही वाढली जालक बघताना पायी मथुरेची वाट ही वाढली आली राधा मी गोकुळची मथुरेच्या बाजारी चालली आली राधा मी गोकुळची मथुरेच्या बाजारी चालली मथुरे बाजारी चालली मथुरे बाजारी चालली मथुरे बाजारी चालली मथुरे बाजारी चालली कराला माती पाया खाली आली सावली हातीत कराला माती पाया खाली आली सावली आली राधा मी गोकुळची मथुरेच्या बाजारी चालली आली राधा मी गोकुळची मथुरेच्या बाजारी चालली अगं पोरीनो अगं चौकात चला चौकात चला धंद्याला आलाय का काय धंद्याला आलाय मला ती काय अरे घ्या रे म्हटलं दूध 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 काय घेतो काय करू काम काय झालं नाही हा कोण बोलता बोलतोय कोण अगं पोरीनो हे बघा काय दिलं फलक्यात आता पण ह्या फळाला आवड अरे हे मूर्खा अरे अरे ए मूर्खानो अरे 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 पाणी तर पडला पाणी पडला मावते मावते
अरे हे आली कोकणातून आणि मग माझ्याकडून अजून 2 येणार. मावसे हा किल्ला मग पुचपुच हे बाळा ती जरा काठी आणतोय का हे बघ, ही बघ. हे बघ. अरे ती बघ, काठी घेऊन ये ना ती. हा ही दे बघू काठी. छान आहे रे तुझी काठी. तुला येईल ना पुचपुच दाखवते. पुचपुच पाहिजे पुचपुच पाहिजे. अगं होय जरा धीर अरे काय होय आता अगं पण मी काय म्हणतो अरे तू आलीस कुठून आणि जाणार कुणीकडे अरे मी आली गोकुळातून आणि जाणार मथुरेला. मी आलीस ती मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. 12 मार्गाचा एक मार्ग करून त्याच्या श्रीकृष्णाच्या मी सवंगडी उभ्या तुम्ही आणि देवांचे सवंगडी. अरे पण मी विश्वासच कसा ठेवू तुमच्यावर. तो मामांवर विश्वास कोण आहे का बघा. अरे मूर्खा एवढी वाढले तरी याच्यात काय शिरलं नाही का तुझ्या. अरे तेजा अरे विश्वास काय तिला आपल्याला ओळख सांगायची बघ. हा म्हणजे अनुभवाचे मोल आहेत ते. अरे अनुभवाचे मोल आहे ते. हो असे बोल आहेत बघ काय मग ऐकून घे. तू काय इवर खाऊन आली होतीस काय आता ना का रे का अरे लिपस्टिक लावले. दाताला पण हा बघ मावशी सांग ना. कृष्णा देवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाट कृष्णा देवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाट बेदाचू नामाचा वंगडी आम्ही बेदाचू नामाचा वंगडी बेदाचू नामाचा वंगडी आम्ही बेदाचू नामाचा वंगडी कृष्णा देवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाट कृष्णा देवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाट बेदाचू नामाचा वंगडी आम्ही बेदाचू नामाचा वंगडी बेदाचू नामाचा वंगडी आम्ही बेदाचू नामाचा वंगडी बडा दुधाचे मात हे सारे नकाने उद्या मथुरे बाजारा नकाने उद्या मथुरे बाजारा नकाने उद्या मथुरे बाजारा राजा तू छोड जनक जाऊ त्याच्या दरबाराला नका जाऊ त्याच्या दरबाराला नका जाऊ त्याच्या दरबाराला पण मांडीला थोडी पाणी आहे मोडायची कृष्णदेवानी पण मांडीला थोडी पाणी आहे मोडायची बेदाचू नामाचा वंगडी आम्ही बेदाचू नामाचा वंगडी बेदाचू नामाचा वंगडी आम्ही बेदाचू नामाचा वंगडी कृष्णदेवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाट कृष्णदेवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाट बेदाचू नामाचा वंगडी आम्ही बेदाचू नामाचा वंगडी बेदाचू नामाचा वंगडी आम्ही बेदाचू नामाचा वंगडी ए मावसे हा बोल ना. ऐकलास काय हो हो ऐकला. आणि पटली काय हो आमची हो बरोबर पटली. अरे ह्याचं वय काय आणि हा बोलतोय काय. तो बारीक पोर आहे का अरे बारीक पण ह्याच्या बड्या बघ केवढ्या मोठ्या आहेत. पण तू पटली मला म्हणतो पटली. बरोबर आहे अगं तो अरे तू त्यांच्या कमरे एवढा तरी आहेस का. अगं आतू दे अरे असू दे काय त्यांच्या कमरे एवढा तरी आहे का. आणि पटली दाखवते पटली कुठची ती. हे पोरीनो हा तुम्हाला म्हणतो पटली जरा दाखवा याला पटली कशी ती. हे मावशी आमच्या कायद्याने आणि देवांच्या हुकमाने हे बास झालं हे पोरीनो. या वृक्षाखाली एवढंच आहे ना. अगं हे पोरीनो अगं ह्यांच्या कायद्यानेच कशाला. चालून चालून फार थकवा लागला आहे. थोडीफार विश्रांती घ्या या वृक्षाखाली. अरे बोकरा काय आता एक काम कर त्याला थांबू दे आम्ही देवबापाला मानून घेतो
भरोसा नाही बाबा. बरोबर. अरे घरात त्याच्या अंगावर पहिला उतारला का त्याला काय झालं काय सांगता बँड झाला वाटतं. त्याला घेऊन जा सगळी देव बाप्पाला लवकर मत पाहतो लवकर चल चल बदल्यात की नाही पहिल्या जाऊन बघतो. हाय मोबड्या. हाय हाय मोबडे राव. मावशी हा पिल्ल मग नाड गुट्ट. अरे तू एवढा कॅनडाला कशाला गेला होतास? कॅनडाला कशाला गेला होतास? तिकडं माझी बायको आहे ना त्याच्यामध्ये तिकडं गेलेलो. मग हे आता जे बोललास त्याचा अर्थ सांग बघू मराठीत. काय येतंय? तू बोलतो कशाला? उगाच मला म्हणजे मला इम्प्रेस करायला येत होतं. तसं नव्ह. पिल्ल कुठं नाड मुंडा म्हणजे तू जवळ ये. असं आहे का? मग एवढा वेळ म्हणजे तुला फटके दिल्यावर आठवतं का? असं आहे. मावते हा बोल ना. मी आल्यापासून म्हणतोय काय म्हणतोय? मला कसं कळणार? वाद घातला येतो इथे. घे आता. याला वास कुठून येणार? कसला वाद येतो मला? अरे तुला कसला वास येतोय बाळा? आला आला आता बरोबर मी ओळखलं. म्हणजे माझ्या गजऱ्यांचा वास येतोय का? बदल्याचा नाही. मग कसला येतोय? मावते तू आंघोळ बिंगोळ करीत नाही का? एवढ्या रसिकांसमोर माझी काढतोय म्हणजे तुला सांगितलंच पाहिजे. हे बघ मी ऐकतोयस का? हा बोल. अरे माझ्या माठातून माझ्या डोक्यावर माठ असतात. त्या माठातून जे दही दूध लोणी काही पडतं सांडतं त्यानेच माझी रोज अंघोळ होते. आता वेगळे अंघोळ करायची गरजच काय मला? तू काय इतर रुक्माई आहेस काय दही दूध अंगावर काढायला? अरे विठ्ठल रुक्माई नसले तरी ते दूध नेण्याचं काम माझंच आहे ना. बोलत जाऊ दे. मी काय म्हणतो काय म्हणतोय? तू केस पण नाही वाचता इथलीच. अरे म्हाताऱ्यांकडे कोणाचं लक्ष आहे आता? म्हाताऱ्यांकडे लक्ष कोणाचं आहे आता? अगं तसं नव्ह. अरे ही सगळी तरुण मंडळी कुठे बघते? हा कोणाकडं? म्हातारीकडं. अहो काहीतरी बोलताय ते. फसवतायत निव्वळ फसवतायत ते. अरे आम्हा म्हाताऱ्या बायकांकडे कोणाचं लक्ष नसतं. यांचं लक्ष असतं ते फक्त पोरीवर. ते लक्ष ठेवतील नाही तर काय? मग आतापर्यंत तू थाट लग्न केली आणि थातवा नावला कोण केला नाही माहित आहे काय? त्या आलवलीतला बटरवाला. माझी जेवढी आहेत तेवढी काढून टाक. जेवढी आहेत तेवढी सगळी काढून टाक. अरे मूर्खा, आता मी थोड्या दिवसांनी म्हातारी होणार. मग माझे दात पडणार. मग खायला काय? बटन आणि काय? चहा सोबत बटर खायला मस्तच ना. बरोबर आहे की नाही दादा? मग ते आग लागू दे बटराला. हा. मी काय म्हणतो तू काय चांगल्या लवलनी बसल्या. अरे काय मूर्खा. झालं? हा ठेवतो. हे पण लवकर म्हातारे होणार आहेत. ह्या थगल्या लवलनी बसल्या. हा बरोबर आहे. तुझा बसायला काय झालं? अरे मला बसताच येत नाही. का बसता येत नाही? अरे तुला काय करायचंय? तू तुझा जा ना आता. बिनका बोललाय का काय? अरे तू जा बाबा. तुझ्या तुला डोळ्यात- बसायचंय का अरे नाही? मला बसताच येत नाही रे. तुला बसायचंय का नाही?
आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. 12 मार्गाचा एक मार्ग करून तिथे श्रीकृष्ण भगवान उभे आहेत. ते वर्ष नसतात. मग राधे कसे असतात? पायी पद्म, बेमी हिरा, मस्तकी तिरा व सोन्याच्या विटेवर विठ्ठल विठ्ठल करत उभे असतात. ते पण दादे खरे आहे. जेव्हा वायदेच्या घोड्याने धुरला उचलला, सारा अलंकार कुंडीला बांधून ठेवला आणि हा 8 अवतार मी समोर धारण केला आहे. आपली ओळख सांगा. ऐकतर राधे. दृष्ट सहाराला राधे नाना रूपे अवतारला, मानव रूपी देह मी धरिला, आऊन येतो जेव्हा भक्त रक्षण, प्राणगतीला माझ्या पाऊल पुन्हा करावे पुन्हा घेणा, माझ्या जन्माचा गुन्हा देवकीचा विधान, यशोदेचा गगाना करावे पुन्हा घेणा, माझ्या जन्माचा गुन्हा देवकीचा विधान, यशोदेचा गगाना. पहिला उतार कराने वर्ष मी धरिला, दुसऱ्या उतारासाठी गुरुमचा करीला, तिसऱ्या उतार वराह धरिला, हिरण्याक्षाचा मी संहार केला, तर सिंह अवतार चौथा हिरण्यकश्यप मारिला, जाणून घे ग माझ्या प्राणालीला, गाऊन येतो जेव्हा भक्त रक्षण, गाणवतील माझ्या पाऊल खुणा राधे ऐकून घेणा, माझ्या जन्माचा खुणा देवकीचा विधान, यशोदेचा गगाना. वारी पातळी धारण्या झालो मी वामन, भक्त रक्षणासाठी झालो परशुराम, सत्यवचनी म्हणून हे राजा राम, जिंकली सारी लंका मारुनी रावण, चोराचोरी बसतो मी सृष्टीच्या या रक्षणाला, ओळखून घे ग राधे या देहाला, गाऊन येतो जेव्हा भक्त रक्षण, जाणवतील माझ्या पाऊल खुणा राधे ऐकून घेणा, माझ्या जन्माचा खुणा देवकीचा विधान, यशोदेचा गगाना. ऐकलीस का माझी जन्मखुणा? हे पोरीनो, हे तर खरंच देव आहे. यांना आपण शरण जाऊया. देव हो, आम्ही तुम्हाला शरण आले आहोत. कशावरून? एखाद्या गाईच्या वासरावर. जा, तुम्हाला रजा आहे. थांब राधे, चॅप्टरतील वचन तू पूर्ण कर. Oh
श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम रसिक हो, आताच झालेल्या या गीतासाठी अजय रामदास गुरव यांच्याकडून 251 रुपयांचा वंश मोराला आहे. अजय राजाराम गुरव, अजय रामदास गुरव. राधे
जा तुलाही रजा आहे. ही बातमी जर त्या दुष्ट कौसाला कळली मग ते येईलच आपल्यावर चाल करून. मी पण जातो त्याच तऱ्हेला. रसिक हो, जोपासलेली आहे गरज काळाची, नमन कला जोपासलेली आहे गरज काळाची. नका विसरू ठेवा भान, नका विसरू ठेवा भान. संस्कृती आमच्या कोकणची, संस्कृती आमच्या कोकणची. धन्य धन्य हे माझे राज्य आणि धन्य धन्य ताजी उग्रसेन महाराजांचा माझ्या वयाचा विसावा झाला. तेव्हापासून माझा दरारा साऱ्या त्रिभुवनावर पसरला. दर्याभरात सगळे कपारी खर्चू लागला. माझे नाव कंस एकदा क्षणी 33 कोटी देवांचा देव माझी विराटची बहीण देवकी हिचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले आणि त्या लग्न सोहळ्यात देवकीची वरात घोड्याच्या रथातून चालली होती. आणि त्याच वेळेला घोडे हाकलण्याचं काम स्वतः मी करत होतो. आणि त्याच वेळेला आकाश शिवारी झाली. कंस राजा सावध राहा. आणि देवकीच्या पोटी जन्माला येणारा आठवा तुझा हाड वैर आहे, हाड वैर आहे. आणि त्याच वेळेला देवकीची वेणी धरली आणि रथातून खाली खेचली. देवकी आणि वसुदेव यांना बंदीशाळेत ठेवलं. देवकीच्या पोटी जन्माला आलेल्या 7 मुलांचा प्राण घेतला. 7वा बारा मात्र द्वारकेत गेला आणि धर्मपुर 8वा. काही कळेल असे झाले. हरामखोर कसं काय सापडतो गोष्ट चालून याच्यासाठी तुमच्या जवळ काय योग्य आहे का? मी काय युक्ती
काय सुचली युक्ती बोला बोला कोणती युक्ती सुचली आहे आपल्या राज्यात धनुर्वाद येत नाही कृष्णा बलरामामध्ये त्यांच्या कप्ताने येत करा वा छान युक्ती सुचली आहे तुम्हाला म्हणजे आपलं राजवाडा धनुर्वाद यज्ञाची तयारी करा आणि त्यासाठी कृष्ण बलरामाला आमंत्रित करायचं वा छान युक्ती आहे गोष्टी छानवर अक्रूर मामाने या ठिकाणी हजर करा आमच्या लाडक्या भाच्यांना आमचाच रथ घेऊन जावा आणि त्या रथातून डवलारा घेऊन या म्हणजे झालं महाराज आपलं काम झालं म्हणून समजा शाबास अक्रूर मामा शाबास गोष्टी छानवर धनुर्याग युद्धाची जय्यत तयारी करा माझ्या लाडक्या परमात्म्याचा वध करायचा कटला आहे पण माझा परमात्मा श्रीकृष्ण यांचे सारे ढाव आणून पाडल्याशिवाय राहणार नाही छान युक्ती आहे त्या निमित्तानं तरी माझ्या श्रीकृष्णाची भेट होईल चला चला तर मोकळा
कोण लाडक्या भाच्या ये माझ्या सिंहासनावर बस. लहान मोठी मोठा घास खाऊ नकोस. असं होय. अरे मग काय खातोस? हुशार. आतापर्यंत झालेला कार्यक्रम गण गवळण शांतचित्ताने पाहून आम्हाला लाकडं पोरांचं सहकार्य केलं. त्याबद्दल औषधी कलाकार नमन मंडळ सर्व नमनप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांचं शतश ऋणी आहोत. रसिको, थोड्याच वेळामध्ये आपल्यासमोर काल्पनिक वगनाट्य सादरीकरण होणार आहे. तर कोणीही पाहिल्याशिवाय जाऊ नये. रसिको, रसिको, अस्मिता एकनाथ भोसले